रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा टाळ रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा हो तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हरी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर खुमा देवी बापर खुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 राम उभारिला हात उभारिला हात उभारिला हात हरी उभारी जगी दानवली मात जगी दानवली मात जगी जानवी मात जगी जानविली मात जगी जानवी मात जगी जानविली मात उभारिला हात उभारिला हात हरे उभारिला हात हरी उभारिला हात जगी दानवली मात जगी दानवली मात जगी दानवली मात जगी जानविली मात जगी दानविली मात जगी जानविली मात देव पैसल सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव पैसल सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय धनी आल्या याचकासी होय धनी आलया होय धनी आलया सकाशी होय धनी आलया सकाशी होय धनी आलया सकाशी होय धनी एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे हरे एकाच्या कैवाडे हरी अजा कैवाडे भुगवी आणि तांते कोडे भुगवी बहुतांते कोडे बहुताचे कोळी उगवी आणि ताचे कोळी उगवी बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी
आलयाच काशी होय धनी आलयाच काशी होय धनी आलयाच काच होय धनी आलयाच काच होय धनी आलयाच काच होय धनी आलयाच काच होय धनी दोन्ही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो देत 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 तुका देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासन देव बैसले सिंहासन आलयाच काशी होय धनी आलयाच काशी होय धनी आलयाच काच होय धनी आलयाच काच होय धनी आलयाच काच होय धनी आलयाच काच होय धनी पार कुमारी पार कुमारी हे जगो पार कुमारी पार कुमारी पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार पार उभारीला हात उभारीला हात उभारीला उभारीला हात उभारीला हात उभारीला हात उभारीला उभारीला हात उभारीला हात उभारीला हो उभारीला हात हात उभारीला उभारीला हात उभारीला हात उभारीला उभारीला जगी जानविले मात जगी जगी जगी
जाणविली मात देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी बैसले देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव जगी जाण विली मात जगी जाण विली मात जगी जाण विली मात जगी जाण देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी ओ देव बैसले बैसले चकासे धणी
उभारिला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी होय धनी. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी होय धनी. दोन्ही ठाई तुका नाही पडव देत चुका, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी होय धनी. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलं अचलं सर्वाधिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया,
श्रवण मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता भिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया. वसुदेव सुतं देवकं सचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदं माधवम्. आत्मरूप गणेशो स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कारोने आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सावता तुकोबा गोरोबा निळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम. सावता तुकोबा गोरोबा निळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 उभारीला हात जगी जाणवली मात. देव बसले सिंहासनी आले आचकासी होय धनी. विश्व मांगल्याचं स्वप्न गुराशी बाळगून अखिल जगताचं कल्याण करण्याकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञान्यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचा मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी विश्व माऊली ज्ञानोबराय भगवान. ज्ञानोबरायांनी मायबापांनो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. संत ज्ञानदेवांनी रचलेल्या पायावर आपल्या वैराग्याचा कळस ज्यांनी चढवला असे देहनिवासी जगदवंदनीय जगदमान्य देवमान्य संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भक्तिपर प्रकरणातील वर्णनपर प्रकरणातील असणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा हा 16वा वर्धापन दिन आणि या निमित्तानं तुम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून समस्त ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ वेताळे आणि सर्व ग्रामस्थ आहेत या सर्वांच्या सहकार्याने पुणे मुंबई या भागात राहणारे सर्व गावातील जे आहेत सर्वांच्या सहकार्याने हा सुरू असणारा एक दिवसीय नामयज्ञ वर्ष 16व आणि या निमित्तानं या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी करण्याच्या योगाला माझं नाव प्रसाद महाराज माटे चरोलीकर. तो विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर असा योग आहे. या निमित्तानं तुम्हा सर्वांचं दर्शन करण्याचा योग मला आला हे मी माझं भाग्य समजतो नाही का. तर औचित्य फार सुंदर आहे. भगवान सिद्धेश्वर महाराज यांच्या पुरातन असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार तुम्ही सर्वांनी मिळून सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या वर्गणीतून सर्वांच्या कष्टातून 16 वर्षापूर्वी केला आणि 16 वर्षापूर्वी असणारी मूर्ती तुम्ही स्थापित केली. त्याचा वर्धापन दिन तुम्ही या ठिकाणी काय करताय साजरा करताय. मी थोडी प्राथमिक माहिती घेतली की अवतार कार्य काय आहे त्याचा इतिहास काय आहे. भगवान महाकाल म्हणजे शंकराचे अवतार श्रीनाथ मस्कोबा आणि त्यांच्याच अवताराचा अंश म्हणला तर आदरणीय
सिद्धेश्वर महाराज आहेत. त्यामुळे भगवान शंकराची सगळी अवतार परंपरा या ठिकाणी आलेली आहे. ते औचित्य आहे आजचं बोलण्याचं. दुसरं औचित्य म्हणजे आज चतुर्थी आहे. गणपती बाप्पाचा उपवास तुम्हा सर्वांना अनेकांना असेल. तुम्ही उपवास सोडून बसलेले आहात, बरोबर आहे ना? उपवास सोडला का सगळ्यांनी? त्याचबरोबर तिसरं एक औचित्य असं आहे की ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे आज जयंती आहे. त्यामुळे 3 औचित्याला स्पर्श करून मग मी अभंगाकडे जाईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकरांना महाकाल असा शब्द आहे. अनेक नाव आहेत देवाला, त्यापैकी महाकाल शब्द येतो. काळ भैरवनाथ हा सुद्धा शब्द येतो. मग काळ म्हणजे काय आणि महाकाल म्हणजे काय हे कळलं तर ह्या अवतारांचं औचित्य तुम्हाला आपोआप कळून जाईल. या आपल्या सृष्टीची निर्मिती, सांभाळ आणि ऱ्हास करण्याचं 3 प्रकारचं कार्य 3 देवतांकडे सोपवण्यात आलेलं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे क्रिएटर, प्रिझर्वर अँड डिस्ट्रॉयर. निर्मिती करणारा, सांभाळणारा आणि संपवणारा. तुम्हीच उत्तर द्यायचं. निर्मिती कोणी केली? ब्रह्मदेवाने निर्मिती केली, नाही का? भगवान श्री विष्णूने सांभाळ केला, रक्षण केलं, हे त्यांच्याकडे काम आहे. ज्या वेळेला या सृष्टीचा नाश करण्याची वेळ येईल त्यावेळेला भगवान शंकर ह्या सृष्टीचा काय करतील? नाश करतील. कारण पाप एवढं वाढेल की हे ठेवलेलं अजिबात योग्य राहणार नाही, संपवलेलंच बरं, म्हणून ते संपवणार. तरी हे सगळं चालण्यासाठी एक गोष्ट अत्यंत आवश्यक असते. ती असते ही हाताला बांधलेली, काय म्हणतात त्याला? घड्याळ. घड्याळ काय दाखवतं आपल्याला? वेळ दाखवतो. वेळ. वेळ कोणाकडे सांभाळायला दिली माहितीये का? वेळ सांभाळणारा कुणीतरी पाहिजे ना. तुम्ही आम्ही कीर्तन करतोय पण आपल्यावर कंट्रोल कोणाचं आहे? तुम्ही किती वाजता येऊन बसले? 7 वाजता का नाही येऊन बसले? आपण कीर्तन सोडणार किती वाजता? नाही 12ला नाही, 11ला. आपल्यावर कंट्रोल कोणाचं आहे? मग हे कोणाच्या ताब्यात आहे माहिती आहे का तुम्हाला? हे ज्याच्या ताब्यात आहे त्याला महाकाल म्हटलेलं आहे. ज्याचा काळ ज्याच्या ताब्यात आहे. पृथ्वी फिरते म्हणून काळ चालू आहे. थोडं विज्ञानाचं लक्षात तुम्हाला सांगून देतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य आकाशगंगेच्या भोवती फिरतो आणि आकाशगंगा पूर्ण विश्वामध्ये फिरत राहते. ह्या जगामध्ये काहीही स्थिर नाही. हे फिरतंय म्हणून त्याला टाईम आलेला आहे. टाईम, त्याला काळ असं म्हणतात. आणि हे काळ ज्याच्या हातामध्ये आहे त्या देवाला म्हणतात महाकाल. म्हणून काळ भैरवनाथ किंवा महाकाळ हे सर्वांचे नियंत्रण करते आहेत. त्यांनी जर काळ थांबवला तर सृष्टी आहे त्या ठिकाणी थांबेल. मग उत्पत्ती, स्थिती, लय हा विषय बाजूला निघून जातो. म्हणून महाकाल असा शब्द आहे. भगवान शंकरांचे अनेक अवतार झाले. पृथ्वी तलावर अनेक ठिकाणी अनेक कामासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या रूपामध्ये प्राकट्य केलं. ते अवतरित झाले. ज्या ज्या कारणास्तव अवतरित झाले त्या त्या कारणास्तव त्यांना ती नावं पडली. त्यापैकीच असणारे नाथ मस्कोबा हे जे आहेत त्यांनी सुद्धा हा भगवान काळ भैरवनाथाचाच आणि देवाचा सुद्धा अवतार आहे. घोडा, देवाच्या मंदिरासमोर घोडा असतो. कोणाच्या? नाथ मस्तकोबाच्या मंदिरासमोर काय असतो? घोडा असतो. आणि त्याची जी पत्नी झाली ती कोण झाली? जोगेश्वरी. जोगेश्वरी ही पाताळामध्ये असणाऱ्या एका देवाची कन्या. त्या देवाला भगवान नाथ मस्तकोबाने हरवलं, युद्धामध्ये हरवलं. आणि मग तो जोगवा मागितला आणि त्या जोगव्यामध्ये जी कन्या प्राप्त झाली त्यामुळे देवीला नाव पडलं जोगेश्वरी. कथा मी एका ठिकाणी पुण्यात सांगितलेली आहे. मी तुम्हाला लिंक सगळ्यांना पाठवेल की तुम्ही बघा की नाथ मस्तकान जोगेश्वरीची कथा सगळी काय. अशा असणाऱ्या या देवाचा हे अधिष्ठान या ठिकाणी आहे. या अधिष्ठानाच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण देवाची पूजा करताय.
नाही का? देवाची पूजा तुम्ही अधिष्ठानातून करताय. मग हे सगळं एखादी गोष्ट आपण जर केली तर ती लोकांना कळाली पाहिजे ना. कळणार कशी? कळणार कशी? जर तुमच्या घरामध्ये काही सत्कार्य झालं तर आपण आता काय करतो? स्टेटसला ठेवतो. स्टेटस कळतं ना? स्टेटस कळतं का नाही? कुठं असतं ते? कुठं असतं? मोबाईलला नसतं, आपल्या वागण्यात आपलं स्टेटस असतं. तुमचा गैरसमज आहे की मोबाईलला असतं. स्टेटस म्हणजे काय दाखवतं मोबाईलचं? की आज आम्ही काय केलं, उद्या आम्ही काय करणार. सगळ्यांच्या स्टेटसला कालपासून होतं की उद्या आमच्या गावामध्ये माटे महाराजांचं कीर्तन आहे. स्टेटसला कळतं. दाखवतो आपण. काय करतो आपण? जी गोष्ट करायची असेल किंवा केली असेल किंवा करून झाली असेल तर ती दाखवण्यासाठी दाखवण्याचा एक प्रकार असतो. दाखवली पाहिजे. देवाचं अधिष्ठान दाखवलं पाहिजे. देवाची केलेली भक्ती दाखवली पाहिजे. देवाच्या भक्तीचा मिळालेला प्रसाद आणि अनुग्रह सुद्धा आपण हा दाखवला पाहिजे. दाखवण्यासाठी काहीतरी एक कृती करावी लागते की ती कृती केल्यानंतर लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जातं. या ठिकाणी मी सगळ्यांच्या मध्यभागी उभा आहे. साहजिक आहे तुम्ही सगळे माझ्याकडेच पाहताय, कारण ह्या कीर्तनाच्या केंद्रस्थानी कोण आहे? मी. समजा इकडच्या दुसऱ्या एखाद्या माणसाला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर तो काय करेल? आवाज करेल किंवा काय करेल? असा हात करेल. हात. तुम्ही वारकरी सगळेजण आळंदीला जाता. तुमच्या गावातून दिंडी पंढरपूरला जाते का? नक्की नक्की जाते का? का विचारतो सांगू का? 1 वर्षापूर्वी आपल्या ह्याच भागात एका गावात माझं कीर्तन झालं. गावाचं नाव सांगणार नाही बरं का? गावाचं नाव सांगणार नाही. मी हात वर करायला लावला. कुणी कुणी पंढरपूरला गेलं, फक्त 4च हात वर झाले. खोटं सांगत नाही, या ठिकाणी उभा आहे. किती हात वर झाले? आळंदीला किती गेलं? 2च हात वर झाले. अर्थात माणसं थोडी होती. उपस्थित माणसांपैकी लोकांनी हात वर केला. म्हणलं गेलं पाहिजे ना. काय झालं पाहिजे? गेलं पाहिजे. आळंदी पंढरीला आपण यात्रेला गेलं पाहिजे. नेणाऱ्या माणसांनी सुद्धा महाराष्ट्रातली ठिकाणं पहिली दाखवायला पाहिजे, मग बाहेरची दाखवा. दिंडी चाललेली आहे, गर्दी चाललेली आहे, आणि दिंडी प्रमुखाला लोकांना काहीतरी सांगायचंय. तो काय करेल? सगळे गर्दीमध्ये पसरलेत. काय करेल तो? काय करेल? निशाण असतं किंवा हात दाखवेल. आता कुंभमेळा पार पडला प्रयागला. सगळे त्या युट्यूबला किंवा TV बातमी दाखवत होते की हा आखाडा आला, तो आखाडा आला, तो आखाडा आला. निशाण धरण्याची जी पद्धत आहे ती त्यासाठी निर्माण झाली की एवढ्या लाखोंच्या गर्दीमध्ये नक्की आपला आखाडा कुठं उभा आहे. आखाडा म्हणजे दिंडी. लक्षात घ्या. ते कशावरून कळतं? प्रत्येक आखाड्याचा निशाण वेगळं असतं. त्या निशाणावर असणारं चिन्ह वेगळं असतं. ते चिन्हावर कळतं की हा झेंडा आपल्या आखाड्याचा आहे. त्याच्या जवळ सगळेजण जमतात. म्हणजे लोकांचं लक्ष वेधून घ्यायला काहीतरी करावं लागतं. त्याशिवाय लक्ष वेधून घेता येत नाही. तुकाराम महाराजांना लोकांना काहीतरी सांगायचंय. काय करायचंय? तुकाराम महाराजांना लोकांना काहीतरी सांगायचंय. देवाच्या अनुषंगानं काहीतरी सांगायचे, देवाच्या वर्णनाच्या अनुषंगानं काहीतरी सांगायचे, देवाच्या सामर्थ्याबद्दल काहीतरी सांगायचे. पण लोकांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. काय नव्हतं? लोकांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. त्यावेळी तुकाराम महाराजांना हात वर करून लोकांना सांगावं लागलं. उभारिला हात, 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 उभारिला हात. जगी जानवाली मात, जगी जानवेली मात, देव बैसल सिंहासने,
बैसले सिंहासनी जगी जगी जाणवी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी उभारिला हात जगी जाणविली मात जगी जाणविली मात जगी जाणविली उभारिला हात जगी जाणविली मात जगी जाणविली मात जगी जाणविली मात. तर तुकाराम महाराजांना लोकांना काहीतरी सांगायचं होतं, लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं, म्हणून उभारीला हात जगी जाणवली. जाणवली पण शब्द आहे, जागवली असा पण शब्द आहे. दोन्ही प्रकारचे पाठ आहेत. जाणवली म्हणजे काय? आता जाणवली आणि जागवली या दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. दोन्हीमध्ये फरक आहे. जाणवली म्हणजे स्वतःहून जाणवली आणि जागवली म्हणजे दुसऱ्या कोणीतरी जागवली. शब्दात फरक आहे, क्रियापदात फरक आहे. क्रियापद दोन्ही. हात वर केल्यामुळे लोकांच्या मनामध्ये मात म्हणजे काहीतरी गोष्ट, काहीतरी बातमी, काहीतरी क्रिया कळली लोकांना की काहीतरी झालंय. तुकाराम महाराज आपला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात की काहीतरी झालंय. म्हणून ह्या वेतळे गावातील लोक हा उत्सव करतात. कशासाठी? की 16 वर्षापूर्वी काहीतरी झालंय. 16 वर्षापूर्वी सगळेजण एकत्र आले. आपलं देवस्थान अतिशय जुनं आहे, पुरातन आहे, परंतु दुरावस्था झाली असेल, जुनं झालं म्हणून आपण. दुरावस्था म्हणण्यापेक्षा जीर्ण झालं, जुनं झालं, त्याला नवीन रूप दिलं पाहिजे असं कोणाच्या तरी मनामध्ये येत असतं. आणि त्या अनुषंगानं तुम्ही ते केलं आणि मग लोकांना कळण्यासाठी, देवाचा उत्सव करण्यासाठी उभारीला हात, कुणीतरी हात वर केला असेल, त्या हाताला बाकीच्यांनी हात लावला असेल आणि सगळ्यांचे हात एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार झाला नाही का. असा हातामध्ये हात दिला पाहिजे. कसा? चांगल्या गोष्टीसाठी हातामध्ये हात दिला पाहिजे. कोणाला खाली खेचण्यासाठी माणसाने हात देऊ नाही, नाही का. म्हणजे हे अतिशय सुंदर असं या ठिकाणी देवाचं अधिष्ठान निर्माण झालं. तुकाराम महाराज हे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. व तुकाराम महाराजांना काय सांगायचं होतं? कोणाची तरी स्थापना झाली होती, काय घटना घडली होती? देव बैसले सिंहासनी 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 आल्या याच काच होय धनी होय धनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याच काच होय धनी होय धनी देव बैसले सिंहासनी
बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याच काच होय धनी आल्या याच काची होय धनी आल्या याच काची होय धनी वा, हात करायला लागतो. उभारीला हातात चाललाय ना आपला, नाही का? तुकाराम महाराजांना त्यांनी हात वर केला. लोकांनी विचारलं का तुम्ही हात वर केला, आमचं लक्ष वेधून घेण्याचा का प्रयत्न केला? तर ते म्हणतात देव बैसले हे सांगण्यासाठी मी हात वर केला की देव आता सिंहासनावर बसलेले आहेत. ज्या वेळेला देवाची आपण प्रतिष्ठापना करतो, नाही का, आपण बसतो कशावर? गोनपाटावर. गोनपाट चुकी शब्द आहे का? बरोबर आहे ना? मग हसले कशाला तुम्ही? गोनपाट. काही ठिकाणी काय म्हणतात? तरवटावर पण म्हणतात. अजून काय म्हणतात? हा, बारदान. बारदान, हा, असा गावरान शब्द आला वा, असं पाहिजे नाही काहीतरी. गावरान बारदानावर बसलेले आहेत. किंवा आपण चटईवर बसतो, आपण बसतो खुर्चीवर. कशावर? खुर्चीला म्हणतात इंग्रजीमध्ये चेअर. काय म्हणतात? चेअरवर बसणाऱ्या माणसाला म्हणतात चेअरमन. आता हसले बुवा. चेअरमन म्हणलं का आपल्याला एकदम माणसाला बरं वाटतं, नाही का? कोण कोण चेअरमन झालं? आजी, माजी, सगळे चेअरमन. हात अजिबात वर करू नका. किंवा ज्याचं व्हायचं असेल त्यांनी हात वर करायला माझी काही हरकत नाही. चेअरमन. आपण बसतो त्याला खुर्ची म्हणायचं, पण देव जिथं बसतात त्याला काय म्हणायचं? सिंहासन. हे का? राजे ज्याच्यावर बसतात त्याला म्हणायचं सिंहासन. देव जे बसतात त्याला म्हणायचं सिंहासन. मग ते साधे लाकडाचं असू द्या, साध्या गादीचं असू द्या, साधी सतरंजी टाकलेली असू द्या, त्याला काय म्हणायचं? सिंहासनाची आपली सेवा घडली पाहिजे. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय. सिंहासनाची पूजा किती महत्वाची आहे आठवलं म्हणून सांगून जातो. शिवचरित्र मी शेवटी सांगणार आहे, विसरून जाईल हा प्रसंग म्हणून सांगून जातो. सिंहासनाची सेवा कशी झाली पाहिजे, किती महत्व आहे सिंहासनाला. ज्या वेळेला रायगड बांधायचा होता त्यावेळेला त्या रायगडाचे वास्तुविशारद, त्यांचं नाव होतं हिरोजी इंदलकर. सगळ्यांना नाव माहिती आहे. राजे स्वारीवर होते, दौऱ्यावर होते, आणि हिरोजींना सांगून ठेवलं होतं की गड बांधायचा आहे, स्वराज्याची दुसरी राजधानी बांधायची, की ज्या राजधानीवर आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे अशी राजधानी आपल्याला तयार करायची. त्या राजधानीचा किल्ला, त्याला पूर्वी रायरी असं नाव होतं, ते तुम्ही बांधायचंय. बांधायची जबाबदारी दिली आणि ते गेले. हिरोजी काय म्हणलं? राज, किल्ला बांधीन तर असा बांधील की खाली जाईल तर पाणी आणि वर येईल तर फक्त वारा. मुंगीला सुद्धा आत येता येणार नाही, जाता येणार नाही असा किल्ला बांधेल. पैसे संपले, त्या माणसाने स्वतःची सगळी इस्टेट विकली, परंतु गड पूर्ण. राजा आल्यानंतर भव्य राजधानी पाहून त्याला खूप 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 आनंद झाला. सुंदर त्या ठिकाणी तुम्ही काय केलेले आहे, भक्कम असा किल्ला. रायगड पाहिला का तुम्ही? आता खरं हात वर करायला लावतो, कोणी कोणी रायगड पाहिला? या सगळ्यांचं अभिनंदन. अरे करा की थोडंफार अभिनंदन, चिंगूपणा कशाला करता? आपल्या राज्याची राजधानी आपण बघायला पाहिजे, आपल्या राज्याचं वैभव बघायला आपण गेलं पाहिजे. समोर एक झोपडी होती. झोपडी कोणाची? ते म्हणलं हिरोजी इंदलकराची झोपडी आहे. झोपडीत का राहतो? राजा पैसे कमी पडलं म्हणून माझी इस्टेट विकली, पण मी गड पूर्ण केला. राजे खुश झाले. माग हिरोजी माग, तुला काय पाहिजे? जे मागशील ते मी देतो. हिरोजी म्हणला काही नको, मला फक्त दोनच सेवा पाहिजे. एक म्हणजे तुम्ही रोज ज्या सिंहासनावर बसता त्याची चादर बदलण्याची सेवा फक्त मला पाहिजे. काय सेवा मागितली त्यांनी? तुम्ही ज्या सिंहासनावर बसता फक्त चादर बदलायची रोज मला सेवा द्या, बाकी मला काही नको. आणि आपल्या त्या
राज दरबाराची जी सदर आहे, त्याला सदर म्हणतात ऐतिहासिक भाषेत, त्या सदरीच्या महाद्वाराच्या त्या शिळेवर मला माझं नाव लिहिण्याचं फक्त परवानगी द्या. त्यात नाव कोरलेलं आहे, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. तिथं का? कारण महाराज तुम्ही रोज घरातून निघाल्यानंतर त्या जगदीश्वराच्या मंदिरात पाया पडणार आणि याच दाराने तुम्ही राजदरबारात येणार, तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर पडली पाहिजे, म्हणून त्या दगडावर मला माझं नाव लिहायचंय. या दोनच सेवा त्यांनी मागितल्या, कोणी? हिरोजी इंदलकरांनी. म्हणून सिंहासनाचं महत्व मी तुम्हाला सांगतो. देव बैसले सिंहासन. राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी पण का केला? एक प्रकारचा उभारीला हात. सगळ्या सत्तांना सांगितलं, खबरदार, आता हिंदू पदपातशाहीची सुरुवात झालेली आहे, हिला कळावं म्हणून राज्याभिषेक केला. तर एक प्रकारचा तो हातच उभारलेला होता. त्यामुळं देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी. देव सिंहासनावर बसले, भगवान या ठिकाणी प्रतिष्ठित झाले. काय करतात? यामध्ये देवाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. देवाचं दुसऱ्या चरणात तुकोबाऱ्यांनी देवाचं सामर्थ्य सांगितलं. देवाचं सामर्थ्य काय? की आल्या याचकासी होय धनी. जे जे लोक त्या देवाच्या समोर याचना घेऊन जातात, ती याचना भगवंत पूर्ण करतात. भगवान सिद्धेश्वराच्या समोर तुम्ही रोज जात असाल, जी याचना करत असाल, ती याचना भगवान तुमची पूर्ण करतील. हे सामर्थ्य आहे देवाचं, हे देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून उत्सव करायचा असतो, म्हणून भजन कीर्तन झालं पाहिजे, हे लोकांना कळलं पाहिजे. त्या ठिकाणी याचना करायला आपण आलं, आपण आपल्याच गावातल्या देवाचं भजन करायला पाहिजे, निस्सीम श्रद्धा केली पाहिजे. कारण स्थान देवताला आपल्या आयुष्यात आत्यंतिक महत्व आहे. लोक स्थान देवता सोडतात आणि जगातल्या फिरत बसतात. जगातल्या मुंबईमध्ये एकदा एक माणूस काय झाला, घरामध्ये गणपतीचा काळ होता. तुमच्या घरात गणपती येतात ना? गणपती येतात का? येतात ना? तर मुंबईच्या काळामध्ये एक माणूस घरात गणपती बसवला आणि लालबागच्या राजाला पाया पडायला जा, अजून कुठल्या राजाला पाया पडायला जा, दगडूशेठ सगळीकडे गेला. सगळीकडे ते प्रत्येकाचं अधिष्ठान वेगवेगळंच आहे. सगळ्या देवांना काही ना काहीतरी गणपतीला मागणी मागून आला. घरात आल्या दारातच घरातला गणपती बसला आणि गणपती म्हणला, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? गणपती काय म्हटला? सोनू तुझा माझ्यावर भरोसा, मी तुझ्या घरात आलोय, तुझ्या घरात मी प्रतिष्ठित झालोय, मला तू काहीच मागत नाही, दारोदारचे गणपती हिंडत बसलाय तू, मी याला काय महत्व आहे का नाही? सांगा, मी चुकीचं बोलतोय काय बरोबर बोलतोय? साक्षात भगवान तुमच्या घरात आलेत ना, त्यांच्याकडे तुम्ही मागा. म्हणून मी सांगतो, आपल्या स्थान देवतेला, ग्रामदेवतेला आपल्या आयुष्यामध्ये आत्यंतिक महत्वाचं स्थान आहे. दुसऱ्या देवाला जरी तुमच्या गावावर कृपा करायची असली तरी ग्रामदेवतेच्या आज्ञेशिवाय करू शकत नाही. आपल्या घरामध्ये देवता असतात नाही का, आपल्या कुलदेवतेची आपण टाक करून ठेवलेले असतात. त्याचं शास्त्र असं आहे, कुठल्याही देवाला तुमच्यावर कृपा करायची असेल तर त्या देवांची परवानगी असावी लागते, तर ते कृपा करतात. म्हणून गृहदेवता, स्थानदेवता, इष्टदेवता, ह्या सगळ्या देवता आपल्या प्रसन्न करून घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला आपण एखाद्या घरात पूजेला संकल्प सोडतो, त्यावेळेला ब्राह्मण काका आपल्याकडून सगळ्या देवतांच्या नावाने संकल्प सोडून घ्या. सगळ्या देवतांना फार महत्व आहे. म्हणून देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय. याचना करता आली पाहिजे. लोक देवाकडे काय मागतील याचा काही भरोसा नाही. एक तर आपण देवळात जात नाही आणि गेलं तर काहीतरी मागितल्याशिवाय राहत, हे आपल्या माणसाचा स्वभाव आहे. स्वभाव कोणाचा आहे? मागणीच्या कीर्तनाला मी खूप रंगवत असतो नाही का, पण देव देऊ शकतो. कोण देऊ शकतो माहिती आहे का तुम्हाला? त्याच्याकडे 3 गोष्टी असाव्या लागतात. एक म्हणजे तो सामर्थ्यवान असायला पाहिजे, दुसरं म्हणजे तो उदार असायला पाहिजे, तिसरं म्हणजे तो स्वतंत्र असायला पाहिजे. 3 त्यांच्या गोष्टी सांगितल्या. कोणत्या? सामर्थ्यवान पाहिजे, उदार पाहिजे आणि स्वतंत्र पाहिजे. असाच गावामध्ये सप्ताह होता एका गावामध्ये, आणि सगळे गावातले कमिटीचे लोक घरोघरी वर्गणी मागायला गेले. तुमच्या गावामध्ये ही पद्धत असणार आहे, आमच्याही गावात आहे. एका घरामध्ये गेले,
त्या ठिकाणी अत्यंत श्रीमंत माणूस होता, पण तो मनाने अतिशय चिंगू होता. चिंगू म्हणजे जो पैसे द्यायला कानकूस करतो, कमी करतो, त्याला चिंगू म्हणायचं. कोट्यवधीचा बंगला. वा 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 वा, तुम्ही सगळे मंडळातील लोक आज आले, मला खूप आनंद झाला. तुमचे पाय आज आमच्या घराला या या, बसा 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 बसा. बसवलं सगळं, सगळे चांगलं वाटलं. आता बसवलं आतमध्ये मस्त 4-5 हजाराची पावती आपल्याला पाडतील. पाणी बिनी देऊन झालं, सगळं झालं. कशाला आले? पावती. फाडन 50 रुपयाची. किती रुपयाची? तो काय आहे? श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे, पण उदार नाही. काय नाही? तो उदार. 3 गुण जमल्याशिवाय माणूस देत नसतो. उदार नाही. पुढच्या घरामध्ये गेले. पुढच्या घरात गेले, मस्तपैकी असं छानपैकी 2-3 खोल्यांचा बंगला नवीन बांधलेला होता. बाहेर गेल्या लोकांना खूप आनंद झाला. या 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 या, तुम्ही. उत्सव कमिटी घरात आली, त्यांचं सुद्धा स्वागत केलं. म्हणजे वा वा, आपला सप्ताह आला म्हणल्यानंतर सगळं दमदार देणगी जमा झाली पाहिजे. मांडव, लाईटिंग, अमुक तमुक सगळं जेवण बिवण जोरात झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? पाहिजे तेवढी तुम्हाला देणगी देईन. तुम्ही सांगा, फक्त सांगा. तुम्ही फक्त आकडा लिहा. लोकांना वाटलं आता हा काय आपल्याला इच्छेप्रमाणे देतोय वाटतं. काय वाटतं? किती पाहिजे तुम्हाला देणगी? ते मला काय 2-2 हजार प्रत्येकी काढलेत. किती? आजच द्यायला लागेल का? हा, आता आम्ही न्यायला चालू आहे ना. नाही दिले असते तुम्हाला आज, पण ती घरात नाहीये. कळलं का? काही कोण घरात नाही? अहो कोण? ती म्हणजे कोण? पप्याची आई, पत्नी. काही गावात त्याला बायको असं म्हणतात, काही ठिकाणी त्याला मंडळी असं म्हणतात, काही गावात त्याला खटलं सुद्धा म्हणतात. हे आमचं खटलं नाही का? बंडू महाराज आमच्या पुणे जिल्ह्यात दिसत होतो मला. काही काही नवीन आहेत नाही का? ती घरी नव्हती, तुम्हाला मी नंतर आणून देईन. म्हणजे हा श्रीमंत पण आहे, उदार पण आहे, पण स्वतंत्र. त्याला बायकोची परवानगी घेतल्याशिवाय पैसा खर्च करायची परवानगी हा पण माणसाला देऊ शकत. अजून पुढच्या घरात मंडळ गेलं. अतिशय गरीब झोपडी, जुनं असं घर. अत्यंतिक सामर्थ्यवान मनाने असणारा भक्त. भक्तीचे सामर्थ्य भरपूर त्याचं. खूप त्याला आनंद झाला. बुक्का लावणारा होता, माळ घालणारा होता, ज्ञानेश्वरी वाचणारा होता. आणि ते मंडळ गेलं. त्यांना पहिलं त्या डोळ्यात पाणीच आलं. तुम्ही आले बरं का माझ्याकडे, मला माहिती आहे तुम्ही कशासाठी आले, परंतु तुम्हाला सांगू का काय झालं? 6 महिन्यापासून मी 100ची नोट ज्ञानेश्वरी ठेवली होती. किती महिन्यापूर्वी? की आपला सप्ताह 6 महिन्याने येणार आहे आणि सगळी मंडळी माझ्याकडे पैसे घ्यायला येतील. त्यावेळेस 100ची नोट मी काय करील? कष्ट करून जगणारा माणूस की त्यावेळेस सप्ताहाला देणगी देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण काय झालं? 4 दिवसापूर्वी माझी मुलगी खूप आजारी पडली. मग तिला घेऊन इथून 40 किलोमीटर गावात तिला घेऊन जावं लागलं. माझे जमवले सगळे पैसे मग द्यायची खूप इच्छा आहे हो, परंतु माझ्याकडे काहीच नाही. हा व्यक्ती कसा आहे? स्वतंत्र आहे, उदार आहे, परंतु काय नाही, सामर्थ्यवान नाही. जो व्यक्ती देण्याच्या योग्यतेचा आहे तो स्वतंत्रही पाहिजे, तो उदारही पाहिजे, सामर्थ्यवानही पाहिजे. असा दानशूर दाता जगामध्ये एकच आहे. तोची एक दानशूर जाता, विटेवरी ज्याची पाऊले समान. तोची एक, या जगामध्ये एकच माणूस, एकच देव आहे ज्याची विटेवर समान पाऊल आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. आता आपण उभे ना, पाय असे आहेत, असे पाय करून उभे राहा, सरळ दोन्ही. आता नका उभं राहू लगेच कोणी, उद्या प्रयोग करून बघा. उभं राहताना आपण नेहमी काय करतो? पाऊल अशी नसतात, कशी असतात? अशी पावलं सरळ समांतर ठेवून बघा, तुम्ही किती वेळ उभं राहू शकता. पांडुरंग परमात्मा तुकोबराय वर्णन करतात. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. समान पावलं ठेवून उभा येतो आणि एक दिवस नाही, 28 युगापासून उभा. युगे झाले 28, युगे झाले 28, युगे झाले 28, युगे झाले 28. परिणा पैसे ठाई उभा भाविकासाठी
सूर जात आहे. म्हणून देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय. देव हा सामर्थ्यवान आहे. तुम्हाला जे जे पाहिजे ते देव देऊ शकतो. पण अट एकच आहे बरं का, मागताना विचार करा की काय मागायचं असतं. देवाचा स्वभाव असा आहे, मागल ते देतो. काय सांगितलं मी? मागेल ते पण नाही मागितलं ना तर जास्त देतो. कळलं का? मागितल्यावर काय करतो? जे मागितलं ते देतो, पण नाही मागितल्यावर जे मागितलंच नाही ते सुद्धा देतो. हा देवाचा स्वभाव आहे. मग देवाचं आपल्यावर इतकं प्रेम पाहिजे की भक्ताला काय पाहिजे, देवाला आपोआप कळावंय. कधी कळतं? तेवढी भक्तीची पराकाष्ठा तुमच्याकडून झाली पाहिजे. तेवढी आत्यंतिक भक्ती तुम्ही देवाची केली पाहिजे. तेव्हा देवाला वाटेल की ह्या भक्ताच्या मनामध्ये, कुटुंबामध्ये, आयुष्यामध्ये कुठलीही दुःख, अडचणी, संकट येऊ नये याची कोण काळजी घेतो? भगवंत काळजी घेतो. म्हणून देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय. या सगळ्या अलौकिक घटना काहीतरी कारणास्तव घडत असतात. देवाचा अवतार येणं, देवाचं काहीतरी पराक्रम करणं, देवाने काहीतरी सांगणं, मार्गदर्शन करणं, हे कोणाच्या तरी संयोगानं, कोणाच्या तरी हिशोबानं, कोणाच्यासाठी तरी झालेलं असतं. एकासाठी झालेलं असतं, पण फायदा सगळ्यांचा होतो. एकाच्या कैवाडे, एकाच्या कैवाडे, एकाच्या कैवाडे, एकाच्या कैवाडे, एकाच्या कैवाडे, एकाच्या कैवाडे, कैवाडे, एकाच्या कैवाडे, एकाच्या कैवाडे. उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. उगवी गोडे ताचे गोडे, उगवी बहुताचे गोडे, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. एकाच्या कैवाडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे, एकाच्या कैवाडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे. ह्या सगळ्या देवाच्या अलौकिक घटना, अवतार घेणं, जन्म घेणं, काहीतरी करणं कोणाच्याच औचित्याने केलेल्या असतात. म्हणून तुकोबराय तिसऱ्या चरणात आपल्याला काय म्हणतात? एकाच्या कैवाडे, उगवी बहुतांचे. देवाने जे जे अवतार घेतले कोणाच्या तरी एका भक्ताच्या संकटातून त्याला सोडवण्यासाठी घेतले, किंवा कोणाच्या तरी एखाद्या उन्मत्त झालेल्या राक्षसाचा वध करण्यासाठी घेतले. देवाचे अवतार तुम्ही बघा, कोणता देव अवतार कशासाठी घेतले? एकतर भक्तासाठी घेतले किंवा अभक्ताचा नाश करण्यासाठी घेतले. परंतु अवतार जरी एकासाठी घेतलेला असला तरी कल्याण मात्र सगळ्यांचं झालं. कल्याण सगळ्यांचं झालं. किंवा जी आपली भगवद्गीता, आपल्या धर्माचा अतिशय पवित्र असा अग्रक्रमाचा धर्मग्रंथ आपण म्हणतो भगवद्गीता. ही भगवद्गीता सांगितली कोणासाठी? बोला. अर्जुनासाठी. आणि कल्याण कोणाचं झालं? सगळ्यांचं कल्याण झालं. अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला, मी युद्ध करणार नाही. सांगितली कोणासाठी?
अर्जुनासाठी, ती जगासाठी खुली केली ज्ञानेश्वर महाराजांनी. हे गीतेचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. म्हणून तुम्हाला आम्हाला वाचण्यासाठी ज्ञानेश्वरी मिळाली. लक्षात घ्या, आज जरी ज्ञानेश्वर महाराज देहाने आपल्या सोबत नसले तरी ज्ञानेश्वरी ग्रंथ रूपाने ते आपल्या सोबत आहेत. जरी तुकोबराय सदेह वैकुंठाला गेलेले असले तरी गाथेच्या रूपाने ते आपल्यासाठी आहेत. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे, आपल्या एकाच्या कल्याणासाठी देवाने सगळ्यांचं कल्याण केलं. ही देवाची कृपा आहे, देवाचा स्वभाव आहे. देव बैसले सिंहासनी आले याचकासी होय धनी, हे देवाची कृपा आहे. आणि एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, हे देवाचं स्वभाव आहे. मग एकाला सांगता सांगता सगळ्यांचं कल्याण होतं. वारकरी संप्रदाय सर्वांना एकत्र घेऊन चालणारा आहे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, अरे यारे लहान थोर, यारे लहान थोर, यारे लहान थोर, याती भरती तारी, विचार नलगे चिंता कवना. यारे याहारे लहान थोर, याती भलती, सर्वांना येण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे. हा वारकरी संप्रदाय सगळ्यांना सामावून घेणारा संप्रदाय आहे. इतर संप्रदायासारखं वारकरी संप्रदायाचं अजिबात नाही. प्रत्येकाला येण्याचा कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. हाताने टाळी, मुखाने नाम. विठोबा रखुमाई, 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 कुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, ज्ञानेश्वर भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली. उभारिला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय धनी. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, दोन्ही ठाई तुका नाही पडू देत चुका. तुकाराम महाराज म्हणतात दोन्ही ठिकाणी तुकाराम महाराज आहेत. दोन्ही ठाई म्हणजे काय? याचक म्हणून पण तुकाराम महाराज आहेत
आणि देणारे म्हणून सुद्धा दोन्ही भूमिकेमध्ये ते आहेत. देवाच्या समोर उभे असताना ते याचक असतात, जगासाठी मागतात म्हणून ते याचक झाले. आणि आपण ते देणारे झाले. कोणी काही नाही घडवून चूक होणार नाही, माझ्याकडून चूक होणार नाही. तुमच्याकडून तुम्ही चूक विस्तार जीर्णोद्धाराच्या 16व्या वर्धापन दिवसानिमित्तानं करण्याचा यथावकाशामध्ये प्रयत्न केला. चांगलं बोलतो मला या ठिकाणी परत द्या. तुम्ही सर्व गावकऱ्यांनी सुंदर सगळ्यांचं सर्वत्र स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आळंदीहून या ठिकाणी विशाल महाराज वरघडे या ठिकाणी त्यांचा उल्लेख करायचा. सुंदर ज्या ग्रामपंचायत मला बोलतो सर्वांचे धन्यवाद क्षमा अपराध